नमस्कार, मी निकिता जंगले महाराष्ट्र न्यूज 7 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। घेऊया क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा सविस्तर आढावा। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 8व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सवर 6 गडी राखून सहज मात केली। या सामन्यात चेन्नईची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र पंजाबची सुरुवात खराब झाली। चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची भेदक गोलंदाजीने पंजाबची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली। चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांनी केलेल्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे पंजाबला 20 षटकात केवळ 8 बाद आणि 106 धावांपर्यंतच मजल मारता आली। प्रत्युत्तरात चेन्नईने हे आव्हान 15.4 षटकातच गाठले आणि यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली। महेंद्रसिंग धोनीचा हा चेन्नईसाठी 200वा सामना होता, त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी अजूनच खास ठरला। भारतात ऑक्टोबर महिन्यात येण्यासाठी सज्ज असणाऱ्या बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या वाटेतील अडचणी दूर झाल्या असून या खेळाडूंना भारत सरकारकडून व्हिसा देण्यात येत आहे। या केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली। पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या व्हिसाचा प्रश्न सुटला आहे, पण क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहते सीमा ओलांडू शकणार आहेत का याबद्दल अद्यापही स्पष्ट युक्ती नसल्याची माहिती गोपनीयतेच्या अटीवर बीसीसीआयशी संलग्न सूत्रांनी दिली आहे। शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला। या सामन्यात चेन्नईचा वेगवान बॉलर दीपक चहर खऱ्या अर्थानं मॅच विनर ठरला। हा सामना सुरू होण्यापूर्वी चहरने पंजाबचा वेगवान बॉलर मोहम्मद शमीच्या पायावर पाडत त्याचे आशीर्वाद घेतले। यानंतर त्याने पंजाब संघाचा धुव्वा उडवून अवघ्या 13 धावा देऊन जवळपास निम्मा संघ गारद केला। त्याने चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला, पण शहरचा शमीच्या पाया पडतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या फोटोचं कौतुक केलंय। कोरोनाचे संकट अजूनही कायम असले तरी जपानमध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील अशी घोषणा ऑलिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख सईको होशिमोतो यांनी शुक्रवारी केली। मात्र ऑलिम्पिक खेळग्राम प्रवेशासाठी नवे नियम लागू केल्याने भारतीय दलाच्या टोक्यो ऑलिम्पिक तयारीची रूपरेषा बदलावी लागली आहे। शिवाय नव्या नियमामुळे भारताच्या ऑलिम्पिक दलाचा खर्च सुद्धा वाढणार आहे असे समजते। आयपीएल 2021 मध्ये शुक्रवार रोजी खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग सामन्यात सीएसकेचा गोलंदाज दीपक चहरच्या शानदार गोलंदाजीमुळे पंजाब संघाने गुडघे टेकले। वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला। त्याचा हा निर्णय उपयोगी ठरला। सीएसकेच्या शानदार गोलंदाजीपुढे पंजाब संघ 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 106 धावा करू शकले। या सामन्यानंतरच्या सादरीकरणात आपल्या गोलंदाजीबद्दल आणि धोनीबद्दल बोलताना तो म्हणाला की मी नेहमीच डावाची सुरुवात करण्याच्या भूमिकेत राहिलो। जर मला पहिल्या षटकात वेगवान गोलंदाजी केली किंवा बळी मिळवले तर आमच्या गोलंदाजीत एक लयबद्धता येते। ही एक मोठी जबाबदारी असून त्यासाठी धोनीने मागील 4 वर्षापासून माझ्यावर विश्वास ठेवलाय। त्यामुळे मला आशा आहे की पुढील काही सामन्यामध्येही मी अशीच कामगिरी करू शकेल। भारताची कुस्तीपटू सरिता मोर हिने थाटात पुरागमन करत मंगोलियाच्या शुवदोर बातार जाव हिचे आव्हान परतवून लावले। या विजयासह तिने सलग दुसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले। भारताच्या सीमा बिस्ला आणि पूजा यांना मात्र ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले। मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने T20 सामना खेळला। या लढतीत चेन्नईचा संघ सहकार्यांनी धोनीला अनोखं विजयाचं गिफ्ट दिलं। मॅच नंतर झालेल्या प्रेझेंटेशन कार्यक्रमात त्याच्या प्रवासाविषयी विचारलं असता त्याला वाढलेल्या वयाची आठवण झाली। किंचितसं हसून त्याच्या स्वभावानुसार त्याने खास स्टाईलमध्ये अँकरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले। Makes me feel very old. It has been a very long journey. 2008 we started and now looking at the span, I can say, it's not only India, we have played almost everywhere, right from South Africa to Dubai to now back home, and all the different conditions and ways. In the sense, we never thought Mumbai will be our home, at some point of time. So it has been a very interesting journey. कॅरेबियन संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू डवेन ब्रावो हा नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतो। तो मैदानात असताना फलंदाजी करो किंवा गोलंदाजी चाहत्यांचे मनोरंजन होणार हे नक्की। अशातच पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने केलेल्या आगळ्या वेगळ्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे।
टोकियो ऑलिम्पिकची तयारी करीत असलेल्या हिंदुस्थानी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि अंशू मलिक यांनी शुक्रवारी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूंना चितपट करताना आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली। हे दोघींचे या स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक ठरले हे विशेष। भारतीय रेल्वेने सेनादलाला 44-23 असे सहज पराभूत करीत वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्रिक साजरी केली। सेनादलातील सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले। भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील रोहा, रायगड, राजस्थानातील जयपूर आणि आता अयोध्यातील उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जेतेपदावर मोहर उमटून आपले वर्चस्व प्रस्थापित केले। महाराष्ट्राच्या कबड्डी संघाला मात्र उपांत्य फेरीतच बाद व्हावे लागले। मुंबई येथील वानखडे स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सवर एकतर्फी मात करत स्पर्धेतील आपला पहिला विजय साजरा केला। या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली। चेन्नईने या सामन्यात सोपा विजय मिळवला असला तरी चेन्नईच्या डाव्या मैदानात एक मजेशीर घटना पाहायला मिळाली। गुरुवारी IPL 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्या दरम्यान सामना खेळला गेला। राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला विजय कायम ठेवला आणि या विजयानंतर आनंदित झालेल्या राजस्थान संघातील खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन केले। त्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ राजस्थान रॉयलच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर करण्यात आलाय। भारतीय क्रिकेट विश्वासाठी मोठी बातमी आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघाला ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची तयारी दाखवली आहे। ऑलिम्पिक परिषदेने जर क्रिकेटचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश केला तर लॉस एंजेलिसमध्ये 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ महिला आणि पुरुष पाठवण्यात येतील असा निर्णय BCCIने घेतलाय। त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत BCCIने आता एक पाऊल पुढे टाकलंय। राजस्थान रॉयल विरुद्धच्या गुरुवारच्या सामन्यात 3 गड्यांनी झालेल्या पराभवानंतर ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याला गोलंदाजीचा कोटा पूर्ण करू न देणे ही मोठी चूक होती अशी कबुली दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पॉन्टिंग यांनी दिली। BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे आणखी 2 आठवडे आपल्या पदावर राहणार हे निश्चित झाले। सर्वोच्च न्यायालयाने BCCI संबंधित असणारे हे प्रकरण तहकूब केले। या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यानंतर होणार असल्याचं सांगण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना त्यांच्या पदावर आणखी काही काळ राहण्याची सवलत मिळाली आहे। वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांकरिता आणि ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7 आवाज महाराष्ट्राचा।